आदिपराशक्ती ह्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की संवाद साधून सांगा मला. आणि चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. हे दैवी शक्ती ह्या टॅरो कार्ड्स आणि पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. चला तर बघूया आजचं काय मेसेज आपल्याला मिळतो आहे. 5 ऑफ पेंटिकल. इथे लॉस मला दिसतो आहे. इथे सपोर्ट नाही, लॉस झालेला आहे. एकटं वाटतं आहे, कोणाचीच मदत नाही आहे. कोल्डमध्ये एकटेच कुडकुडत, थंडीमध्ये कुठलीच मदत नाही, कोणालाच मी दिसत नाही आहे, अशा पद्धतीचं ही एनर्जी मला फील होती आहे. 5 ऑफ पेंटिकल म्हणजे मनी लॉस पण असू शकतो. काही खूप असा त्रासदायक समय, ठीक आहे, असं मला वाटतं आहे. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवते का? याचं उत्तर द्यायचं नाही आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का? हो. हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का? ठीक आहे. सॉरी. आणि जागरूकता. कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? इमोशनल, भावनिक. याची इंटेन्सिटी, याची क्षमता किती आहे? – 55%. गायडन्स, डायरेक्शन काय आहे आजचं? अनुशासन, शिस्त.
सी हे कार्ड आहे ना, हे पॉवर्टी मेंटॅलिटीचं पण आहे. म्हणजे जी आपल्याकडे गोष्ट आहे त्याचा ती नेहमी आपल्याला कमीच भासते. तर असं पण असू शकतं की 24 तासाचं हे रीडिंग आहे, तर त्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की बा माझ्याकडे असं काही नाहीच आहे, मी हे करूच नाही शकत कारण माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. किंवा असं कोणी व्यक्ती तुमच्या आसपास असेल जी ही एनर्जी रिफ्लेक्ट करेल. बल्कि त्याच्याकडे सगळं आहे पण त्याला त्याची जाणीव नाही आहे, असं पण हे होऊ शकतं. ठीक आहे, तर हे मानसिकता बदलायला हवं आणि त्याबद्दल कृती करायला हवी की नाही हे बरोबर नाही आहे, मी ह्याच्यावर काम करू शकते. ठीक आहे, किंवा काम करू शकतो, मी हे बदलू शकतो. हे असं नाही आहे, माझ्याकडे सामान आहे, माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहे, माझ्याकडे सगळं आहे जे मी यूज करून काही ना काही मी मॅनिफेस्ट करू शकेल. ठीक आहे, जे तुमच्याकडे आहे त्याचा उपयोग करण्याचं इथे सांगितलं जातं आहे. आणि हे भावनिक पण आहे, म्हणजे भावनेने तुम्ही कुठेतरी खूप जास्त अटॅच आहात किंवा तुम्हाला असं वाटतं की हेच असंच व्हायला पाहिजे, तर असं नाही होणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये बदल करावा लागेल. 55% ह्याचा असर आहे, पूर्ण 100%मध्ये पेक्षाही म्हणजे 50%पेक्षा जास्त याची एनर्जी आहे. म्हणजे तुम्ही एकतर ह्याच पोझिशनमध्ये राहू शकाल किंवा अजून फेल होऊ शकाल किंवा तुम्ही याच्यावर मात करू शकाल, अशी ही एनर्जी आहे. ठीक आहे, होप याच्यातून तुम्हाला काही ना काही मिळालं असेल. स्ट्रेंथ हा ॲडवाईस आहे तुम्हाला की तुमच्या स्ट्रेंथचा वापर करा. तुम्ही गिवअप नका करू, तुमच्याकडे सगळं आहे जे तुम्हाला राईट नाऊ ही वेळ निभावून नेण्यासाठी जे पण काही हवं आहे ते तुमच्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे, जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे. ठीक आहे, जे पटते ते स्वीकार करा, जे पटत नाही ते सोडून द्या. वाढ ही नेहमी जाणीवपूर्वक केलेली निवड असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि स्वतःसोबत बसा, शांत बसा. शरीर तुम्हाला काही सांगतं आहे, तुमचं अंतर्मन तुम्हाला काही सांगतं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. कमेंट सेक्शनमध्ये नक्की संवाद साधा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा आणि काळजी घ्या. बाय.